गुरुवार व्रताचे नियम अर्थात मार्गशीर्ष गुरुवार याचे व्रत कसे करावे त्याचे काही नियम जाणून घेऊयात। चला तर या व्हिडिओला सुरुवात करूयात। गुरुवार व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करावी आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे। जर आपणास मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार व्रत करण्यास जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करावी आणि 8व्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे। मात्र या व्रतासाठी मार्गशीर्ष महिन्याचे आणि गुरुवारचे महत्त्व विशेष आहे। गुरुवारी सकाळी स्नान करून शरीर आणि मन दोन्हीही स्वच्छ करून हा पूजा विधी करावा। सकाळी उपवास करावा, केळी दूध फळे असा आहार घ्यावा, मात्र उपाशी राहू नये। काही अचानक व्यक्ती आल्यास पूजा आणि आरती दुसऱ्यांकडून करून घ्यावी। उपवास मात्र आपण स्वतःच करावा। एकादशी, शिवरात्र अशा दिवशी पूजा आरती करून व्रताची कहाणी वाचावी किंवा ऐकावी। पूजा आणि आरतीचा लाभ घेण्यासाठी शेजाऱ्यांनाही बोलवावे, पण त्यावेळी शांतता असली पाहिजे। पूजेच्या दिवशी शक्य असल्यास गायीची पूजा करावी व गोग्रास द्यावा। गाय लगेच न मिळाल्यास नंतरही देऊ शकता। व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी 7 सुवासिनींना आणि कुमारिकांना घरी बोलवावे, त्यांना बसायला आसन द्यावे आणि पूजा आरती पूर्ण झाल्यानंतर त्यांना लक्ष्मी रूप मानून हळदी कुंकू लावावे आणि एक फळ हातात द्यावे। असे काही नियम आहेत जे गुरुवारचे व्रत करताना पाळावेत। श्री महालक्ष्मी नमः।